चला आज आपण हिरव्या टोमॅटोची एकदम झणझणीत अशी चटणी करणार आहे। ज्यावेळेस की आपल्याकडे भाजीला वगैरे काही नसेल त्यावेळेस हा उत्तम पर्याय आहे। आता सध्या टोमॅटो पण छान मार्केटमध्ये आलेले आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा हिरव्या टोमॅटोची चटणी करून बघा, एकदम मस्त होते। आणि चॅनलला तुम्ही आणखी पण सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या, कारण माझे असेच एकदम साधे सोपे आणि गावाकडच्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। चला तर मग नमस्कार, कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण हिरव्या टोमॅटोची झणझणीत अशी चटणी करणार आहे। तर त्यासाठी आपण कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकून मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी छान तडकली की लगेच आपण जिरे टाकून घेऊ। जिरे पण छान फुलू द्यायचे। यानंतर आपण एक मोठा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेऊ आणि छान ह्याला 2 ते 3 मिनिट आपण नरम होऊ द्यायचं। हिरव्या टोमॅटोची चटणी आपण एकदम मस्त पद्धतीनं साध्या पद्धतीनं करणार आहे। अतिशय चविष्ट आणि खमंग होते, शिवाय जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही आपल्याला। ते व्हिडिओ एकदम मस्त होणार आहे, झणझणीत असा। तर चॅनलला तुम्ही आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट पण करा। तर आता आपण हा कांदा छान एकदम परतून घेऊ। तर 2 मिनिट झाले, आपण कांदा छान एकदम असा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण टाकू हळद, टाकू कलरसाठी थोडीशी एकदम पाव चमचा हळद टाकणार आहे आणि हळद पण चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची। आणि नंतर लगेच आपण 5 हिरवे टोमॅटो घेतलेले आहेत, हे अशा पद्धतीने आपण बारीक चिरून घेतलेत, हे टाकून देऊ आणि छान ह्याला परतून घ्यायचं। एकदम 5 ते 6 मिनिट परतून घ्यायचं, कारण हिरवे टोमॅटो असल्यामुळे वेळ लागतो याला, त्यामुळे चांगलं परतून घ्यायचं। तर त्या अगोदर आपण टाकू थोडंसं मीठ। तर हे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि नंतर लगेच आपण याच्यामध्ये थोडेसे पाववाटी शेंगदाणे आहेत, नंतर 4 हिरव्या मिरच्या आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आहेत, ते आपण टाकलेलं आहे। ते याच्यामध्ये आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं। एकदम सोपी पद्धत आहे, सहज कुणीही करेल अशी। आणि आपल्या चॅनलवर अशाच एकदम सोप्या एकदम घरच्या साहित्यामध्ये बनणाऱ्या झटपट अशा बनणाऱ्या आपल्याकडे रेसिपी आहेत। तर एकदा तुम्ही चॅनलला नक्की भेट द्या। तर आता काय करायचं, आपण गॅस कमी करायचा आहे आणि 2 मिनिट आपल्याला ह्याला झाकून थोडंसं वाफवून घ्यायचं आहे। 2 मिनिटानंतर आपण बघू, छान आता नरम पडलेले आहेत टोमॅटो। तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे, हे टोमॅटो शिजण्यासाठी पाणी टाकणार आहे। जे की आपण मिक्सरचं भांडं, जे आपण शेंगदाणे, हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलं होतं ना, ते मिक्सरचं भांडं मी विसळून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करायचं आणि मंद आचेवर एकदम छान तेल सुटेपर्यंत 5 ते 7 मिनिट आपल्याला ह्याला चांगलं शिजू द्यायचं, एकदम मऊ होऊ द्यायचं। झाकून ठेवू आणि एकदम आरामात मंद गॅसवर शिजू देऊ 5 ते 7 मिनिट। एकदम पूर्ण पाणी आटलं पाहिजे। नंतर 5-7 मिनिटानंतर बघू आपण। 7 मिनिट झालेत, आपण बघू आता। छान एकदम आपले टोमॅटो शिजलेले आहेत आणि छान एकदम अशी ओलसर आपली चटणी झालेली आहे। तर छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकू आपण कोथिंबीर आणि परत आणखी आपल्याला 2 मिनिट ह्याला कोथिंबीर सोबत छान एकदम अशी वाफवून घ्यायची।
म्हणजे थोडंसं कोथिंबीरची चव आपल्या ह्या चटणीला छान लागते. मस्त एकदम भाकरी चपाती किंवा मग तुम्ही भातासोबत पण तोंडी लावायला छान अशी करू शकता ही टोमॅटोची चटणी. 2 मिनिट झाले. बघा एकदम छान अशी आपली चटणी तयार झाली आहे. लाईट गेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नसेल. तर आता मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवते. तर आता आपण या प्लेटमध्ये काढते ही टोमॅटोची चटणी. बघा किती एकदम मस्त सुटलं का नाही एकदम तोंडाला पाणी. भाजीला काही नसलं तर हे असं एकदम उत्तम पर्याय आहे. आणि आता सध्या तरी हिरवे टोमॅटो भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये आलेले आहेत. नक्की तुम्ही अशी साधी सिंपल अशी टोमॅटोची चटणी करून बघा. नक्कीच घरातल्या सर्वांना आवडेल. हे बघा पूर्ण आता ही टोमॅटोची चटणी काढून घेतलेली आहे का नाही एकदम मस्त. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.